नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आज व्हिडिओही तसा आणखी खासच होणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं काही दाखवणार आहे की त्यामध्ये भरपूर कमाई होते आणि हा नेमका काय प्रकार आहे तो मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। काही लोक खेडेगावामध्ये असे फिरत येतात, बऱ्याच वस्तू खपवतात किंवा विकत घेतात, त्यामध्ये त्यांना भरपूर प्रमाणात कमाई होते। मग ती नेमकी कमाई कशा प्रकारात होते ते आता आपण पाहूया। आता माझ्या पाठीमागं पाहताय तो टेम्पो आलेला आहे आणि एक व्यक्ती काहीतरी प्लास्टिक वगैरे फोडण्याचा प्रयत्न करतात आणि ती विकत घेऊन त्यातून आपली कमाई करतात। हा देवघेवीचा प्रकार आहे। खेडेगावात असे भरपूर टेम्पो येतात आणि खेडेगावातील सामान आपल्या शहरात जाऊन विकतात आणि त्यातून ते आपला उदरनिर्वाह करतात। यात त्यांना भरपूर लाभ होतो, आर्थिक फायदाही होतो। तेव्हा नेमका फायदा कसा होतो किंवा भंगार नावाचा जो प्रकार आहे, भंगार, तो प्रकार काय चालतो किंवा कसा हा व्यवहार चालतो ते आपण पाहूया ही व्हिडिओद्वारे। चला तर पाहूया। तर मंडळी, भंगार व्यवसाय करणारी ही मंडळी छोटा मोठा असा टेम्पो घेऊन येतात आणि या टेम्पोमध्ये त्यांचं बरंचसं असं सामान असते। त्यामध्ये घरगुती उपयोगाच्या वस्तू असतात, किटल्या असतील किंवा पातेले असतील किंवा तांब्याच्या वस्तू असतील, अशा अनेक वस्तू त्या घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात। आणि खेडेगावातील काही महिला वगैरे असतात, त्या घरातील सामान जे खराब सामान असते ते सामान या लोकांना विकतात आणि त्यातून ते कमी जास्त प्रमाणात खरेदी करतात व त्यातून महिला आपल्याला उपयोगाचे असणाऱ्या वस्तू त्यांच्याकडून घेतात किंवा आपल्याकडे जे खराब वस्तू असतात ते त्यांना विकतात आणि अशा प्रकारे हा भंगार व्यवसाय चालतो। भंगार व्यवसाय करणारी मंडळी ही सकाळी लवकरच बाहेर पडतात व खेडेगावात अशी पोहोचतात व त्यामुळे त्यांचा सकाळी जास्तीत जास्त जोराचा व्यवसाय चालतो। घरातील महिला मंडळी तसेच पुरुष कर्तेही घरात असल्यामुळे त्यांना निरुपयोगी असणाऱ्या वस्तू ते बाहेर विक्रीस काढतात व त्या व्यापाऱ्यांना विकतात। काही महिलांना काही वस्तू विकायच्या नसतात तर त्या विकत घ्यायच्या असतात, असे सामान काही त्यांच्याकडे असेल तर त्या त्यांच्याकडून विकत घेतात। भंगारवाला जवळच आला असं समजल्यावर काही मंडळींनी असं खराब सामान बाहेर काढून ठेवलं होतं। त्यामध्ये तेलाचे डबे, पेपरची रद्दी, प्लॅस्टिक आणि असं बरंच काही सामान बाहेर काढून ठेवलं होतं। भंगारवाली मंडळी एक ठिकाण झालं की दुसरं झालं की तिसरं असं ठिकाण बदलत फिरत राहतात। हे भंगारवाले मामू इथल्या लोकांच्या चांगलेच परिचयाचे तसेच विश्वासाचे झाल्यामुळे त्यांनाच लोक हे आपलं साहित्य विकतात। त्यामुळे त्यांना ही खात्री आहे की आपली काही फसवणूक होणार नाही, त्यामुळे सगळं काही खराब साहित्य असते ते यांनाच विकलं जातं। हे भंगारवाले मामू प्रत्येक गावात नवीन ठिकाणी आल्यानंतर आपल्या टेम्पोमधील स्पीकर चालू करतात। भंगारवाला आला, भंगारवाला, भंगार घ्या भंगार, असे साधवीत पुढे जातात। त्यामुळे लोक जागे होऊन आपलं सर्व साहित्य बाहेर काढून ठेवतात। भंगारवाली मंडळी स्टीलची भांडी तसेच सुटकेस, अगदी बाटलीचं टोपण जरी असलं तर ते सुद्धा असं विकत घेतात। मोडक्या तोडक्या खुर्च्या तसेच प्लॅस्टिकचे बॅरेल असं सामान सुद्धा त्यांच्याकडून घेतलं जातं। कुठलं सामान घेतलं याची ती यादी करून त्याचे दर फलकच ते तयार करून ठेवतात। खराब पुट्टे किंवा खराब झालेले पॅकिंगचे बॉक्स सुद्धा ते अशा पद्धतीने विकत घेतात। या ठिकाणी या मामूनी वापरात नसलेली इस्त्री सुद्धा घेतली आहे व तिचे वजन सुद्धा केले आहे। या मामूंनी बरोबर एक माणूस आणला होता। तो माणूस असं मोठं जे साहित्य होतं तो असं मोडतोड करून बारीक करून ठेवत होता, कारण की आज या ठिकाणी त्यांना भरपूर असं मटेरियल मिळणार होतं व ते टेम्पोत साठवता यावं यासाठी अशी काळजी घेतली जात होती। आज दसऱ्याच्या निमित्तानं या मामूंच्याकडून लोकांच्याकडून वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणार होती। आज अशी बडवाबडवी करणाऱ्या भंगारवाल्या लोकांना भरपूर काम होतं। भंगारवाल्या लोकांना भंगाराचा धंदा करायचा म्हटल्यानंतर असा एखादा टेम्पो लागतोय, त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे एक वजन काटा सुद्धा लागतोय। खरेदी केलेल्या वस्तूंच्या बदल्यात दुसरी वस्तू देण्यासाठी असं त्यांनी बरंचसं साहित्य विक्रीसाठी या टेम्पोमध्ये असं मांडून ठेवलं होतं। आज या भंगारवाल्यांची चांगली चांदी होणार होती, यासाठी त्यांनी भरपूर असं सामान या ठिकाणी खरेदी केलं होतं। भंगार व्यवसाय हा त्यांना कसा परवडतो, त्यांना परवडण्यासाठी काय काय करावं लागतं यासाठी त्यांच्याकडूनच मी आता माहिती घेतली आहे। भंगार व्यवसाय चांगला नफ्यात चालण्यासाठी अनेक खाचाखोचा त्यांच्याकडून जाणून घेतल्या। तर मंडळी, भंगार व्यवसाय संबंधीची इत्थंभूत माहिती तुम्ही त्यांच्या तोंडूनच आता ऐका। नमस्कार दादा, तुमचं नाव काय? नौशाद सलीम मुजावर, तुम्ही राहताय कुठं? केरले. बरं, केलीतून तुम्ही हा
व्यवसाय करताय म्हणजे भंगारचा जो व्यवसाय तुम्ही किर्ली गावात करताय का आणि कुठं आणखी करताय? ही आसर तुमची गावं जी आहेत की नाही, तुमचं पन्हाळा आहे, आपटे आहे, नेबापूर आहे, राक्षी निकमवाडी, दत्तवाडी, हा ही सगळी जर तुमची बांधारी आहे, बांधारी फक्त आमच्या या पन्हाळगडाच्या आसपास तुम्ही हा धंदा करताय. बरं तुम्ही यामध्ये कसलं कसलं मटेरियल नेमकं घेताय तुम्ही खरेदी करताय लोकांच्याकडून? जुनी भांडी तुमची पितळेची, स्टीलची, तांब्याची, तुमची ही पत्रा, लोखंड, प्लॅस्टिक, रद्दी, ते स्क्रॅप मटेरियल सगळं मोडीत काढलेलं लोकांच्या खराब. बरं दसऱ्याच्या दिवसात तुम्हाला ही अशी जास्त खरेदी लोकांच्याकडनं होत असेल? ज्यादा तर दसऱ्यात काय होते, सगळं कचरा निघत राहतोय, हा पसरा निघतो, त्यामुळे लोक झाटोट करते, त्यामुळे सगळं स्क्रॅप निघते. हा दसऱ्याच्या टायमात लोक आपल्या घरातील बरंचसं सामान असं मोडकळीला सगळं काढतात, साफसफाई करते, त्यामुळे कसं निघून जाते सगळं चांगले तुम्हाला. बरं तुम्ही आता इथं भांडी वगैरे मला बरीचशी ठेवलेली दिसते ते, आता लोक तुम्हाला जी विकते त्याच्या बदल्यात तुम्ही भांडी त्यांना देताय? काही लोकांना आवक पाहिजे असते काय? कस्टमर कसं म्हणजे कोण मध्ये मला भांडी पाहिजे, भांडी घेते, कोण मध्ये पैसे पाहिजे, पैसे देते, म्हणजे कस्टमर याच्यावर राहते, भांडी कोण भांडी घेते, कोण पाहिजे पैसे घेते. आता इथं वजन काटा आहे तो व्यवस्थित जातोय ना तुमचा? एकदम म्हणजे काय लोकांना विश्वास पाहिजे बाबा हे खरं बाबा आम्ही मामाला हे साहित्य देते, वजन काटा महत्वाचा असं. आता आपण 25-30 वर्ष धंदा करू, त्यामुळे बांधारे लोकांचे की बाबा एक माणूस किंवा आहे माणूस की बाबा विश्वास आहे, म्हणजे फसवणूक होत नाही लोकांच्याकडे आणि आपण करत पण नाही म्हणजे. आता मी बऱ्याच वेळा बघतोय की लोक तुम्ही येण्याची वाट बघताय, मामा आला का नाही, आता तुमचा आज टेम्पो आला त्याचा आवाज बंद आहे त्यांच्या स्पीकरचा, गाव अख्खं जागा होतंय, मामा आलाय असा टेम्पो आवाज आला की लोक साहित्य सगळं काढून ठेवतात. असा प्रकार तुमच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा घडून आलेलो पाहतोय. 30 वर्ष आता 25 वर्ष आपण धंदा करतोय, लोक आपली वाट आपुलकीने आपण बी इमानदार प्राण पण धंदा करतोय, त्यामुळे कसं ज्यादा मार्जिनपेक्षा कमी मार्जिन मध्ये धंदा ज्यादा आहे किंवा आपलं दृष्टिकोन. आता मी बऱ्याच वेळा बघतोय खिडूक मिडूक साहित्य सुद्धा असतंय ते सुद्धा तुम्ही घेताय, मग काय 5-10 रुपये इकडे झालं तर तुम्ही ऍडजस्ट करताय आणि त्यातून तुम्ही हा धंदा चालवताय. मग हे असं केल्याशिवाय धंदा कुठलाही चालत नाही. तुम्ही आतापर्यंत असं चालवत आलाय, काय कमी जास्त दरात पण ते तुम्ही काय कुठतरी सेट करताय, व्यवहार ठरवताय आणि ते तुमचा धंदा असा चालू जात. बरं आता ह्या तुम्ही जे सामान विकायला ठेवलंय त्यामध्ये काय काय सामान आहे नेमकं? टोटल जे घराचे लागणार साहित्य चमचा जो घर पण जास्त आहे, मिक्सर, कुकर, भांडी, पितळी, तांब्याची सगळी टोटल भांडी, म्हणजे घराचे वस्तू भांडी लागतात ते टोटल भांडी आपल्या गाडी द्यायची आणि दुकानापेक्षा फक्त 5,000 रुपये आपण धंदा करतो. कस्टमरला जे पडतंय बाबा तिथं जाण्यापेक्षा इथे गॅरंटी पण मिळते, भांडे खराब लागले बदलून पण मिळते, कोल्हापूरला घेऊन जावा तिथं तक्रार होते, तिथं काय तक्रार नाही, आपण बी कस्टमर आपल्याकडे घेते, त्यामुळे ऍडजस्टमेंट करून आपण एखाद्या भांड्यावर 5,000 रुपये बदलून पण देतो. त्यामुळे विश्वास होत आहे बाबा इथं भांडं जरी घेतलं तर ते भांडं आपल्याला जरी खराब लागलं तरी आपल्याला बदलून मिळेल. बरं आता मला आणखी एक सांगा की या एवढं मोठं तुमचं वाहन आहे, तुम्ही स्वतः आहे मालक आणि कामगार एक आहे, असे तुम्ही 3, त्यांचा सगळा तेला पाण्याचा खर्च जाऊन तुम्हाला परवडते का हा धंदा? आता काय मी एकटा स्वतः करतोय, गाडीने मीच असतोय, सिजनेबल माणूस होते, दसऱ्याला धंदा जास्त असतो त्यामुळे माणूस येतो, आपण एकटंच करतोय. एकटं जरी केलं तर गाडीचे मेंटेनन्स धरते 300 रुपये देतात आणि आपलं आपण स्वतः 500 रुपये हजेरी जरी पडली म्हणजे 1,000 रुपये जरी हजेरी पडली तर आपण पडतो, कारण बाहेर आपल्यापेक्षा ते तासात 2 तास आपला धंदा होतोय आणि आपण दिवसभर दुसऱ्या कामाला मोकळतो. आम्ही ऐकलं की भंगारात बरेच लोक पैसे जास्त कमवतात वगैरे काय, मग मिळवतात, मग कसं माहिती हाय मिळवतात, पण ते त्यांचा प्रकार कसा आहे, काटा मारायचं, वजन मारायचं. आता लहान टेम्पो होते, आपण फक्त 3-4 लोक असतात, आता आपण एवढा करतोय पण आता एकटीच आपण करतोय, मोठी गाडी ड्रायव्हर पण आपण ठीक का पुढे एखादं काम करा 500 रुपये वाचतं, ती गिरायकाला आपण ऍडजस्ट 10,000 रुपये केलं तर गिरायक ऍडजस्ट होते, त्यात 5,000 रुपये एक्स्ट्रा मिळते, गिरायकाला आपण 5,000 रुपये आपण ऍडजस्ट करू शकतो. जर कामगार ठेवला दुसरा मेंटेनन्स माणसं वाढवली की त्यात आपण माणसाचा पगार कामगार तुमच्याकडे कस्टमरकडनंच करणार, कारण 10 रुपये जास्त कमी देणार, रुपये कमी देणार, तेवढं आपण कसं राहायचं सिजनेबल जर त्रास होतो त्यावेळी महिना 2 माणूस वापरायचा, नंतर आपण आपला धंदा करत नाही. आता मला एक सांगा, वडगाव शहर आहे किंवा आपलं कोल्हापूर आहे, या ठिकाणी भंगार विकणारी असे रस्त्यानं लाईन लागलेली असते, पण ती लोक नेमकं कशी काय घेतात जुन्या वस्तू, मग त्यांच्या उपयोगात येणाऱ्या काही वस्तू येतात की चांगल्या येतात पण येतात, लोक घालतात ना, जसं शेगडी एखादी आहे गॅस शेगडी, लोक काय खराब होऊन घालते, पण शेगडी वर्षी एखादं कव्हर बी चालतोय, आता बर्नर बी चालतोय, मी असं काय गाडी एखादी तुमची असते, एखादं रिम सायकल काढली तर रिम कोणतं न्यायला येते, कोण भाऊ दुसरी एखादं कमानपाटा एखादा वेळा असतोय एखादा आलेला कोराडलेले असते, या वस्तू घ्यायला छेन्यावर येणार लोक घ्यायला येतात, मग जुन्या वस्तू घ्यायच्या कमी रेट मध्ये मिळतात, त्याला 5 वेळी तयार करून पण चालवायचं.
अच्छा, मला वाटतंय मला तुमच्या धंद्याबद्दल मला भरपूर माहिती दिल्या आणि माझं पण समाधान झालंय आणि तुमच्या चेहऱ्यावरचं असं कायम राहून दे असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. दसऱ्याच्या निमित्तानं तुमचा धंदा चांगला चालावा, शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, आपल्यासाठी असलेलं हे भंगार दुसऱ्या लोकांच्यासाठी सोनं आहे सोनं. तेव्हा मंडळी, माझा भंगार विक्री संबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा दादा. आणखी महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.